तुमच्या शेतात कापूस प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं तण असू द्या, रुंद पानाचे गवत असेल किंवा लांब पानाचं गवत असेल, कोणत्याही प्रकारचं गवत असेल, गवताचा प्रादुर्भाव झालेला असेल आणि तुम्ही बऱ्याच प्रकारचे तणनाशक ट्राय केलेले असतील पण मुळासकट तणांचा नायनाट होत नसेल तर 90% शेतकरी नक्की कुठे चूक करतात. आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करेल, मुळासकट तणाला जाळून खाक करेल अशा पद्धतीचं तणनाशक, प्रभावीपणे काम करणारं जालिम तणनाशक मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही कापूस पिकामध्ये फवारणी केल्यानंतर 2 महिने म्हणजे कापूस प्लॉटमध्ये तुम्हाला तण उगवलेलं दिसणार नाही आणि जे तण उगवलेलं आहे तर ते मुळासकट नायनाट होईल. तर असे प्रभावी तणनाशक कोणते आहे आणि 90% शेतकरी नक्की चुका कुठे करतात, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये जाणून घेऊया. माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कापूस पिकाचा जर तुमचा प्लॉट असेल आणि आपण तणनाशक फवारणी जर केली तर तणनाशक कोणतेही असू द्या, शेवटी ते तणनाशकच असतं. तर कशाही पद्धतीचं तुम्ही तणनाशक फवारणी केली तर कापूस प्लॉट हा स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते म्हणजे असते. शेवटी ते तणनाशक आहे तर 20% का होईना पण कापूस प्लॉट हा स्ट्रेसमध्ये जातो. तर कापूस प्लॉट तणनाशक फवारणी केल्यानंतर स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर आपण एनर्जी लेवल वाढवण्यासाठी कोणत्या पद्धतीची फवारणी करायला हवी तर तो व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवर लवकरच पोस्ट करणार आहे. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया प्रभावीपणे एकदम जबरदस्त पद्धतीने काम करणारं कापूस पिकातील तणनाशक कोणते. तर तुमचा प्लॉट जर 1 ते 1.5 महिन्याचा झालेला असेल तर त्यावेळेस जर तुम्ही कापूस पिकामध्ये या तणनाशकाची फवारणी जर केली, पाण्याचं प्रमाण समतोल पद्धतीने जर घेतलं आणि बऱ्याच ज्या काही शेतकरी 90% चुका करतात त्या चुका जर लक्षात घेता आपण फवारणी केली तर मुळासकट तुम्हाला तणाचा नायनाट झालेला या ठिकाणी दिसणार आहे. शिवाय 2 महिने कापूस प्लॉटमध्ये तण देखील उगवणार नाही. तर आपण असे कोणते तणनाशक फवारणी करायला पाहिजे तर एजिल तणनाशक आहे. तर ते एजिल तणनाशक तुम्ही जर लांब पाण्याचं गवत असेल, रुंद पाण्याचं गवत असेल, 2 प्रकारचे जर गवत असेल शेतामध्ये तर एजिल हे तणनाशक आपल्याला 30 मिली जवळपास म्हणजे 15 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. आणि दुसरं तणनाशक आहे ते म्हणजे टर्गा सुपर. तर टर्गा सुपर हे तणनाशक देखील 30 मिली आपल्याला 15 लिटर पंपसाठी कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात मोठी चूक शेतकरी करतात ती म्हणजेच शेतात ओल असणं खूप गरजेचं आहे. ओल असतानाच आपल्याला ही फवारणी करायची आहे. पावसाचं म्हणजे पाण्याचं वातावरण बघून फवारणी करायची आहे. फवारणी करून झाल्यानंतर 1 तास म्हणजे पावसाचं पाणी यायला नको तरच तुम्हाला या ठिकाणी 100% रिझल्ट मिळणार आहे. सर्वात महत्वाचा विषय, आता तुम्ही म्हणणार की 2 महिने तण कसं काय उगवणार नाही, तर ज्या वेळेस आपण पाण्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीने घेतो तर व्यवस्थितरित्या जर आपण गवतामध्ये झिरपेल, पानांमध्ये झिरपेल अशा पद्धतीचं जर तुम्ही औषध फवारणी केली तर मुळासकट म्हणजे ते अंतर्प्रवाही काम करतं, पानांद्वारे मुळांपर्यंत झिरपतं आणि 100% मुळासकट तण नष्ट व्हायला मदत होते. आता विषय राहिला की 2 महिने तण का उगवणार नाही, तर तुम्हाला पहिल्यांदा डवरणी करायची आहे. आणि डवरणी करून झाल्यानंतर ज्या वेळेस काही म्हणजे बी पडलेलं असतं गवताचं, त्याच्यातून अंकुर म्हणजे सहज बाहेर निघालेले असतात किंवा काही अंकुरण होण्यापासून म्हणजेच वेळ असतो, तर त्यावेळेस जर तुम्ही डवरणी केल्यानंतर जर मातीची थोडी उलाढाल झालेली असते त्यावेळेस जर तुम्ही फवारणी केली तर जे काही अंकुरण झालेले असतात किंवा जे काही बी असतं तर ते अंकुरण होण्यापूर्वीच म्हणजे त्या ठिकाणी नष्ट होतं. तर 2 महिने या ठिकाणी तुम्हाला तण उगवलेलं दिसणार नाही. आणि सर्वात महत्वाचा विषय, पीक कोणतंही असू द्या, तुम्हाला जर कुठलाही म्हणजे दुकानदार जर रेकमेंड करत असेल तर डायरेक्ट म्हणजे तुम्ही प्लॉटवर म्हणजे पिकावर फवारणी करू शकता. तरीही नोझल कॅप नक्कीच वापर करा, जेणेकरून तुमचा कुठलाही प्लॉट असेल तो स्ट्रेसमध्ये जाणार नाही. आणि बरेच शेतकरी चुका करतात, फवारणी तर करतात तणनाशकाची पण ते म्हणतात की 100% रिझल्ट हा मिळाला नाही. तर फवारणी करते वेळेस आपल्याला सर्वात महत्वाची आणि विशेष काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला फवारणी करते वेळेस गढूळ पाणी, क्षारयुक्त पाणी या पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. या पाण्याचा वापर तुम्हाला टाळायचा आहे. तर खूप चांगल्या पद्धतीचं शुद्ध पाणी वापरा, जेणेकरून तुम्हाला तणनाशकाचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळेल. तर हा व्हिडिओ मी फक्त शेतकऱ्यांच्या
जे काही समस्या आहे लेबर प्रॉब्लेम त्याच्यासाठी पोस्ट करत आहे. तर अमृत पॅटर्न तणनाशक रेकमेंड करत नाही. तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप फॉलो करा. तसंच माहिती आवडल्यास शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया मित्रांनो अशाच पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.